तर आता आम्ही दुसरं चॅलेंज करणार आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली स्टिकी नोट्स वरती आम्ही इथे लिहू काहीतरी वर्ड, काय पण असू शकतं, पर्सन, थिंग, प्लेस, ॲनिमल, नेम प्लेस ॲनिमल, हा तसंच काही पण लिहिणार आणि ह्याच्या फोरहेडवर मी लिहिलेलं वर्ड चिपकवणार मी आणि हा लिहिलेला माझ्या फोरहेडवर चिपकवणार आणि मग आमच्याकडे 7 क्वेश्चन्स असणार आणि मग आम्ही एकमेकांना विचारायचं की माझं वर्ड हे आहे का, माझं वर्ड हे आहे का, आणि बघायचं गेस करायचंय की कोण आहे किंवा काय आहे. हे भाई हे मी नेम प्लेस ॲनिमल मध्ये मी चॅम्पियन होतो भाई, याच्यात तर मी जिंकलो असतो. माझं रेडी आहे, माझ्याकडे रेडी आहे, माझं वर्ड रेडी भाई. ही एक चॅलेंज साठी 4 दिवसापासून प्लॅनिंग करते आणि 10 मिनिटं आधी मला सांगितलं की व्हिडिओ शूट करायचे. नॉनसेन्स. हे तू बघू नको जाय. चल रे, बघायची गरज नाही. फास्ट रन. आणि त्यांना दाखवतो तुम्हाला काय देते. येस, माझा वर्ड आहे हे. दिसतंय यांना उलट तर नाही दिसणार. नाही समजून जाईल तरी, दिसेल तरी. आणि माझा वर्ड आहे, माझा वर्ड आहे हे. फालतू नाही, एवढं मोठं फोरहेड आहे. बस ना अरे चिपकत नाही. गेलं, चल बस झालं. कोण स्टार्ट करते? तर मी. तू मला क्वेश्चन नाही, तू मला विचार. अरे असं पकड आणि असं करायचं आहे ना. 7 क्वेश्चन आहे आणि चीटिंग नाही करायची. चीटिंग काय आहे याच्यात? चीटिंग करतो का मी? हा चल, मी नाही करत, मग एकच जण बसेल. तू आणि फक्त येस नो बोलणार तू? हो, बस येस नो. हो, चल फटफट. नाही दिसत आहे बाबा. काय माझं वर्ड एक ऍक्टर आहे? नाही. तू विचार. माझं वर्ड पर्सन आहे? नाही. माझं वर्ड पर्सन नाही. तू पण कर, मलाच कळवते. अरे तर सेमच होईल ना, एक आहे ना. ठीक आहे. नाहीये. गेला तुझे. आता माझं एक क्वेश्चन आहे ना. काय माझं वर्ड एक पर्सन आहे? हो. माझं वर्ड एक खायची वस्तू आहे? नाही. माझं वर्ड क्रिकेटर आहे? हो. केलं तर गेम बजावून. 4 क्वेश्चन उरले. बस. नाही, तुझं हे आहे ना. हे माझं काय, मला काय माझी गोष्ट एक वस्तू आहे? नाही हे वस्तू तर नाहीये. थांब आपण क्रिकेटर आहे. फटाफट करायचंय, एवढा टाइम नाही आपल्याकडे. काय माझा क्रिकेटर इंडियन क्रिकेट टीमच्या टॉप 5 मध्ये आहे? टॉप 5 असे असतात एकदम भारी. नाही इसीलिए तो मैंने एक किया. नाही आहे टॉप 5 मध्ये. तू विचार. माझी जो गोष्ट एक जागा आहे? नाही. बाई वस्तू पण नाही, जागा पण नाही, माणूस पण नाही, मग काय? थांब नाहीये तर थांब. आता काय पण चिटिंग केली काय माझा प्लेयर, तू ना कमी नाही करत, काय माझा प्लेयर आता खेळतोय टीम मध्ये की नाही? रिटायर्ड आहे की प्लेइंग आहे? प्लेइंग आहे. बस झाले, 2च क्वेश्चन होते. तू हारणार आहे. प्लेइंग आहे ना. ठीक आहे, तू बोल. नेम प्लेस ॲनिमल. काय माझं आहे की ॲनिमल आहे? आहे. ओके. काय माझा प्लेयर एक बॅट्समॅन आहे? हो, बॅट्समॅन आहे. थांब बॅट्समॅन आहे ना. थांब ना, आता तू झालं, आता तू विचार करायचा. आन्सर देऊ शकतो मी. नाही, लास्टला द्यायचा आन्सर. ते काउंट केलं जाईल. माझा ॲनिमल एक फनी ॲनिमल आहे. फनी आहे. ओके बाय. काय क्वेश्चन फनी ॲनिमल कसं असतो? माझा लास्ट क्वेश्चन. भाई बॅट्समॅन क्रिकेटर कोण आहे भाई? बघा. अरे त्यांना दाखवतोय मी की बघा काय. अच्छा, मला वाटलं फ्रंट कॅमेरा. काय माझा बॅट्समॅन टॉप 3 मध्ये येतो बॅटिंग करायला? नाही. टॉप 3 मध्ये नाही येत. संपलं. आता तुझं एक क्वेश्चन आहे, मग गॅस करायचं. माझा ॲनिमल कोणत्या कलरचं आहे? हे नाही, येस नो क्वेश्चन आहे. अच्छा, काय माझा ॲनिमल ब्राऊन कलरचं आहे? नाही. आता मी गेस करतोय. काय माझा बॅट्समन
बॅट्समन मन का बोलतो? बॅटर माझं बॅटर KL राहुल आहे. नाही. आता तुझा माझा ॲनिमल सांड आहे. नाही. इंग्लिश मध्ये बोल. हिपोपॉटमस. कसं गेस केलं? हिप्पो. काय होते आज? मी खरं सायकोलॉजी मध्ये काहीतरी केलं पाहिजे. चॅलेंज साला फालतू चॅलेंज यार. सुपर वुमन, सुपर गर्ल, सुपर लेडी. यार मला इक्वल करावं लागेल याच्यात, नाही तर हारीत नाही आपण चॅलेंज. 2-2च करतोय आपण. आता याचा गेम वाजवतो मी. हे बघा, हा माझा वर्ड आहे. चल लवकर. अरे मीच का लावतोय? तुला द्यायचंय. हा ठीक आहे. काहीच नाहीये. काहीच नाही असं बोलेल मी. दाखव. दाखवलं? हा मी दाखवलं. हे साला तू तिथून पण बघतोय. हा चल. चल तू चालू कर पहिले. लास्ट टाइम मी केलं. प्लेयर बोलते. पर्सन आहे. हो. ओके. काय माझं वर्ड एक वस्तू आहे? नाही. बोल. मेल आहे की फिमेल आहे? हे मी येस नो आहे. फिमेल आहे? येस नो आहे. फिमेल आहे? नाही. ओके मग मेल. काय माझं वर्ड पर्सन आहे? नाही. तू हे काय परत काढतोय? नाही हेच 5च उरलेत ना. हा 5 उरले. आता माझं 5वं झालं. तुझं 5वं. मेल मध्ये एक फेमस पर्सन आहे? हो. काय माझं वर्ड काय आहेच नाही. काय लिहिलंय का ब्लँक आहे? हे पण छान असतं पण. काय माझं ॲनिमल आहे? नाही. माझा वर्ड एक ऍक्टर आहे? हो. ओके. काय माझं वर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम? हा जो जगतो असा आहे? जगतो म्हणजे हा जगतो म्हणजे जगतो म्हणजे जसं आहे आपल्या गोष्टी तसं. मतलब माणसं ॲनिमल आणि हे हाय अस्तित्वात आहे. अस्तित्वात नाही. जगतो आणि अस्तित्वात आहे म्हणजे काय डिफरन्स? ठीक आहे जगतो. 3 क्वेश्चन उरले. चल. ऍक्टर आहे, मेल आहे. मला ते एक क्वेश्चनचा आन्सर नाही भेटलाय बघ. आता त्याची मूवी आलेली रिसेंट टाइम्स मध्ये? नाही रिसेंट टाइम्स मध्ये नाही. रिसेंट टाइम्स मध्ये थांब. अरे काय आहे काय ते तर सांग. प्रश्न विचारू काय बाई? प्रश्न लिव्हिंग आहे. लिव्हिंग मध्ये अस्तित्वात आहे. लिव्हिंग मध्ये काय विचारू? हा चल. जर माझं जे वर्ड आहे ते जमिनीवर राहतो की पाण्यात? हे कसं? हे काय जमिनीवर राहतो किंवा पाण्यात हे विचारलंस तू? पाण्यात राहतो का? नाही. जमिनीवर भाई कोण आहे? चल कर भाई. यार तू जिंकली. तुझ्यावर प्रेशर कमी आहे. माझ्यावर ते पण प्रेशर आलं की मला जिंकायचंय. माझ्या ऍक्टरचं नावाचं जे सरनेम आहे त्याच्यामध्ये के येतं? येतं भाई. पोचते. एकच प्रश्न उरलाय. थांब आता. तुम्हाला काय बोलली? माझं पाण्यात नाही राहत. जमिनीवर राहतो. माबे ॲनिमल नाहीये, पर्सन नाहीये, वस्तू नाहीये. मग काय आहे? काहीच नाहीये. मग सेन्स काहीच नाहीये. मग ॲनिमल पर्सन आणि वस्तू तीनच गोष्टी धर्तीवर आहेत. तिन्ही नाहीये ते. मग काय आहे? हा काय माझं वर्ड आपल्या घरात आहे कुठेतरी? नाही. एक प्रश्न उरलाय तुझा. विचार पटकन.
माझ्या ह्याच्यामध्ये जे सरनेम मध्ये के आहे बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये आर आहे. सरनेम मध्ये आर आहे. सरनेम मध्ये आर हो आहे. आहे. ओके. तू स्पेलिंग गॅस करवतीयस. अरे तर के आणि आर. मला एकच शब्द उठलाय प्रश्न. काय प्रश्न? माझं वर्ड काय आहे? येस नो मध्ये आन्सर काय आहे? नाही नाही मी क्वेश्चन नाही विचारलंय मी. भाई तू मार खाणार आहेस. तू मला जर उत्तर चुकीचे दिले असतात तर तू मार खाणार. तर तू वस्तूला नाही बोलली, अॅनिमलला नाही, पर्सनला नाही, मग हे काय आहे? तू क्वेश्चन विचार. अरे क्वेश्चन काय विचारू? घरात पण नाहीये ती वस्तू आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यार. काय माझं वर्ड आपण डेली लाईफ मध्ये असं त्याचा यूज करतो किंवा डेली लाईफ मध्ये तो आपल्याला दिसतो. हो. आणि तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हो. डेली लाईफ मध्ये दिसतो वगैरे. हो. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेली लाईफ मध्ये दिसतो, घरात नाहीये. चल आता मी गॅस करते ना, तू पहिले गॅस कर. नाही तू कर, तुझं झालंय, माझं नाही झालंय अजून. कर नाही आता गॅस कर. झालं बोल. रणबीर कपूर. फेल. आता मला टाइम घ्यावा लागेल. एवढा टाइम नाही घ्यायचंय भाई. टाइम घ्यावा लागेल. नाही 7 क्वेश्चन झाले आता तुला गॅस करायचं. आता मी गॅस करतोय. 1 2 3 बोलेल मी. नाही 1. अरे तू एक डोक्यावर प्रेशर टाकते म्हणजे थांब. फास्ट करायचंय भाई. नाही ना. 1 2 आणि 3. झाड आहे ते माझ्यावर. सेंस तू गेलीस. सन इज नॉट अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मला विचारलं जे आहे ते एक्झिस्ट करतं का? एक्झिस्टन्स मध्ये क्वेश्चन फिरवते. एक्झिस्टन्स मध्ये नाही मला दुसरं वर्ड दे. नाही तू हरली आहेस. मी तुला काय प्रश्न विचारले, कॅमेरामध्ये जाऊन बघ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? तू काय बोलली? नाही बोलली. हो बोलली. हो मग सन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीये, पण मग मी त्याच्यानंतर तेच बोलली की अस्तित्वात आहे. मी बोलली अस्तित्वात आहे. तुला येस नव्हतं काही. मी अस्तित्वात आहे बोलली. ए भाई यार. दुसरं वर्ड दे. दुसरं वर्ड सोड ना. मला पण 1 पॉइंट. नाही तुला 1 पॉइंट. काय आहे हे? पण 1 सेकंड. भाई लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला जर बोलली असेल मी तुला बोलली असं गेस केलं असतं. असं फालतू काय. सो मित्रांनो, नेक्स्ट चॅलेंज असा आहे की आम्ही त्याला काय बोलतात मला माहिती नाही. पण ह्याचे विनर कसं डिसाइड होईल? कशा ह्या चॅलेंज मध्ये? आय डोंट नो. हे फन चॅलेंज आहे. म्हणजे इन शॉर्ट हा नाही जिंकू शकत कारण की पहिले सगळे चॅलेंज मी जिंकली आहे. ठीक आहे चल. तर हे बस फन आहे आणि आय एम द विनर ऑलरेडी घोषित झालं आहे. तर आम्ही याच्याने काय करणार आहे, आम्ही तोंडामध्ये पाणी ठेवणार आहे आणि मग आम्ही डोळे बंद करणार आहे आणि मग आम्ही ट्राय करणार डोळे उघडायचं आणि मग जर आम्ही बघू म्हणजे हसलो तर मग पाणी उडेल. बस हे जिस्ट आहे, म्हणजे जिस्ट. एवढूच पाणी भरून ठेवलंय. बाई काय आधी हसून घे बाई. आधी हसून घे. खोकला तू विचारी एवढूच पाणी उरलंय बाई. पाणीची पण खूप भरला आणि पाणी एवढं नको भरू. तू एवढं गरीबाचं
तुझं पाणी बाहेर आलंय, तुझं पाणी बाहेर आलंय, तुझं पाणी मला दिसलं, गुट सारखं दिसलं, मला गुट सारखं दिसलं म्हणून आलं बाहेर. हा ठीक आहे चल, गुट सारखं दिसलं म्हणून बाहेर आलं. फन हे फन होतं. आम्ही उडवलं नाही कारण आम्हाला आमचे कपडे फ्री आहे. फुल कंट्रोल केलेलं मी तर खूप कंट्रोल केलं. मजा आली, मस्त मजा आली. आम्ही थुकलं नाही आणि आम्ही आणि हा हारला बेसिकली कारण की तू गिळून घेतलं आणि सो तिन्ही चॅलेंज मध्ये मी जिंकलो. तो हार के मुझे ऐसा लग रहा है कि मैं हार के भी जीत गया हूँ. क्योंकि नहीं हार के मुझे ऐसा लग रहा है क्योंकि मैं हार के जीत गया हूँ, क्योंकि ये हार मैं अपने बेटे से गया हूँ. और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हे जर कोणाला माहिती नसेल आणि का माहिती नसेल, हे जेठालालचा डायलॉग सगळ्यांना माहिती आहे भाई. प्लीज चल तर आता एंडिंग. येस. जर तुम्हाला आमचे चॅलेंजेस आवडले असतील आणि जर तुम्हाला आवडलं असेल की कसं मी हिच्यावर प्रेम दाखवलं आणि कसं मी हिला जिंकू दिलं, हे सगळं जर तुम्हाला आवडलं असेल, आमची ही थेरपी केमिस्ट्री, आमची केमिस्ट्री जर तुम्हाला आवडली असेल की कसं मी हिला जिंकू दिलं, माझं प्रेम वाया नाही उतू गेलं आणि मी हिला जिंकू दिलं, तर हे जर तुम्हाला आवडलं असेल तर हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक सेकंड थांबा, आता झालं तुझं बोलणं. येस. तुम्हाला दिसलं असेल किती फेअर अँड स्क्वेअर अँड मस्त एकदम मी जिंकलेली आहे. असंच मला सपोर्ट करत आणि तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा की कोणतं चॅलेंज आवडलं आणि कोण जिंकलं आणि तुम्ही कोणाच्या साईडने हे पण सांगा. दिसून जाऊ द्या पावर. भले आज आपण चॅलेंज हरलेलो असू मित्रांनो, पण पुढच्या चॅलेंजेस मध्ये आपण स्ट्रीक मध्ये जिंकू. एक्सेप्ट मध्ये हरवू मित्रांनो. एक्सेप्ट ठीक आहे. एक्सेप्ट हार के जितने वाले को बाजीगर कहते हैं, बरोबर आहे ते. हे चॅलेंज मित्रांनो आपण एक्सेप्ट केलेलं आहे, पण नेक्स्ट चॅलेंज मध्ये तुम्ही मला सपोर्ट दाखवा आणि मी हिला स्ट्रीक मध्ये हरवू. आपण असं तसं नाही, स्ट्रीक डायरेक्ट व्हाईट वॉश करू. तू मला चांगले वर्ड्स दिले, स्ट्रीक आणि व्हाईट वॉश, जे दोन्ही आज मी केलंय. हिला व्हाईट वॉश मध्ये हरवू, माहित पडेल ना. पहिलं चॅलेंज होतं, ठीक आहे, पहिला जाऊ देवाचा असतो, ठीक आहे. भेटूया. एनिवेज बाय. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कॉमेंट आणि प्लीज बाय.